नमस्कार. संध्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मला आज बनवायचं आहे लिंबाचं लोणचं, जे की वेट लॉस साठी पण चांगलं आहे, पचनशक्तीसाठी पण चांगलं आहे आणि चवीसाठी पण चव वाढवते जेवणातली. आणि दुसरं म्हणजे जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये. आणि थंडीच्या दिवसात लिंब स्वस्त मिळतात, त्याच्यामुळे आपण बनवूया लिंबाचं लोणचं. चला तर मग प्रमाण बघून घेऊया. अर्धा किलो लिंबू जे आपण धुवून चिरून घेतले, 1 पाव साखर, पाव चमचा हिंग, 1 चम्मच मीठ आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर. आता आपण याला मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेऊया. एकदम बारीक नाही करायचं, का तर पाणी होऊन जाईल. जेली प्रमाणे थोडं जाडं भरडं ठेवायचं आहे आपल्याला, त्याला की टेस्ट झाली पाहिजे त्याची. एकदम बारीक केलं ना तर पाणी होऊन जाईल आणि सालीसहित खाल्लं जातं. हे असं लोणचं केलं ना, साल सुद्धा, सालीत महत्व असतं जीवनसत्वाचं, तर ते खाल्लं जातं. आपण असं अख्खं लिंबाचं जर केलं ते फोड अशीच राहणार, आपण फक्त त्याचा रस्सा खाणार. त्याच्यामुळे आपण आज वेगळ्या पद्धतीचं बनवूया लोणचं. चला तर मग मी मिक्सरमध्ये बनवून घेते. आणि डायरेक्ट असं जास्त बारीक नाही करायचं, चालू करायचं, थोडंसं बंद करायचं, त्याच्यामुळे जाड भरड होईल. ठीक. चला तर बघूया आपण कसं बनलं हे. हे पहा, असं जाडं भरड ठेवायचं, एकदम बारीक नाही करायचं, जेणे की पाणी होईल. असे थोडे थोडे तुकडे असले पाहिजे. ते साखरेमुळे नरम झाले की ते खाण्यात खूप छान लागतात. आता आपण हे एका पॅन मध्ये काढून घेऊया. परत असे सगळं फिरून घेऊया. पूर्ण फिरल्यानंतर मग गॅसवर ठेवू. चला तर आपण आता हे सगळे मिक्सर मधून लिंब बारीक करून घेतले. आता आपण गॅसवर याला बनवायला ठेवूया. पहिले टाकू साखर, नंतर मीठ, नंतर मिरची पावडर, आणि हे छान शिजवून घेऊ. हिंग आपण थोडा आपलं शिजल्यानंतर टाकू. हे छान पुरण कसं शिजतं ना तसं शिजायला ठेवायचं. तुम्हाला जास्त गोड असेल तर तुम्ही आणखी साखरेचं प्रमाण वाढवू शकता. मला आंबट गोड आवडतं. तुम्हाला साखर आंब्यासारखं जास्त प्रमाणात गोड पाहिजे असलं तर तुम्ही साखर वाढवू शकता. आणि हे 1 वर्षापर्यंत टिकतं, फ्रीज मध्ये न ठेवता. आणि असं केल्यामुळे साल वगैरे खाल्ल्या जाते, जे त्याच्यात व्हिटॅमिन असतं सालीत ते सगळं पूर्णपणे खाल्लं जातं. तसं लोणचं केलं तर लहान मुलं ते खात नाहीत, रस्सा खातात. बाकीचं ती साल तशीच टाकून देतात, जी साल जेणेकरून पोटात गेली पाहिजे. त्यासाठी आपण जेलीसारखं बनवतो. आता छान शिजलं म्हणजे यामधलं पाणी सगळं आटवायचं. आणि शिजल्यानंतर याचा जो कलर आहे ना तो बदलतो. आता यामध्ये टाकू आपण हिंग, आणि बघा हे असं चटचट होतं. पूर्णासारखं छान पाणी आटवून घ्यायचं, शिजून घ्यायचं, जेणेकरून ते वर्षभर टिकतं. जर तुम्ही शिजवण्यात कमी केली तर ते कडसरपणा लागाल आणि टिकायला पण वर्षभर टिकणार नाही. आता झालं आपलं लोणचं तयार. हे दिसतंय, साखरेचा पाक जेव्हा करतो तेव्हा जे बुडबुडे येतात तसे बुडबुडे येतात. आपलं तयार झालं लोणचं. आता आपण हे थंड झाल्यानंतर बरणीत भरूया. आणि आता गॅस बंद करते. आता आपलं लोणचं रेडी आहे. आपण आता थंड व्हायला बाउलमध्ये काढूया, नंतर बरणीत भरून घेतलं.